नागपूरच्या खापरखेडा पोलीस ठाण्याअंतर्गत एका झुणका भाकर केंद्राच्या झोपडीत झोपलेल्या दोघांवर अज्ञात हल्लेखोरांनी निर्घृणपणे हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केलं। पोलिसांनी दोनही गंभीर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असून अज्ञात हल्लेखोरांचा शोध सुरू आहे। ही घटना खापरखेडा पोलीस ठाण्याअंतर्गत उदय लॉन जवळील झुणका भाकर सेंटरमध्ये घडली, जिथे रात्री उशिरा एका झोपडीत गाढ झोपलेल्या दोन व्यक्तींवर अज्ञात हल्लेखोरांनी विटांनी आणि दगडांना हल्ला केला। दोघांच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे। जखमींची ओळख फिरोज शेख आणि प्रशांत कुंभारे अशी पटली आहे। दोघांनाही तातडीनं पोलिसांनी मेयो रुग्णालयात दाखल केलं। त्यांची प्रकृती गंभीर असून प्रशांत कुंभारे यांना ICCU मध्ये दाखल करण्यात आलं आहे। मिळालेल्या माहितीनुसार प्रशांत कुंभारे गेल्या महिन्याभरापासून लकडगंज पोलीस ठाण्याअंतर्गत बेपत्ता होते। ते हरवल्याची तक्रारही दाखल करण्यात आली होती। रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांनी स्थानिक हॉटेल मालक तंजीर शेख यांना माहिती दिली। घटनास्थळी पोहोचल्यावर दोघेही झोपडीत जखमी अवस्थेत आढळले, तर आरोपी पसार होते। पोलिसांनी गुन्हा दाखल करत आजूबाजूच्या परिसरातील CCTV फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे।